स्वागत आणि आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय। महाराष्ट्रातून माओवाद जवळपास संपुष्टात आलाय। 6 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला भूपतीसह तब्बल 60 माओवाद्यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांच्या समोर आत्मसमर्पण केलंय। गेली 40 वर्ष माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी भूपती हा सक्रिय होता। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या गडचिरोलीमध्ये जाणार आहेत। यावेळेला भूपतीच्या आत्मसमर्पणाबाबत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, नक्षलवाद हा जवळपास महाराष्ट्रातनं संपुष्टात येतोय। भूपतीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण होणार असं कळतंय। 40 वर्षांपासून भूपती हा नक्षली कारवायांमध्ये सक्रिय आहे आणि तब्बल 6 कोटींचं बक्षीस असणारे अनेक माओवादी हे अर्थात आत्मसमर्पण करतायत। तब्बल 60 माओवादी हे आत्मसमर्पण करणार आहेत। 6 कोटी रुपयांचं त्यांच्यावर बक्षीस आहे आणि असा भूपती आणि त्याच्यासोबत तब्बल 60 माओवादी यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे। आता याची औपचारिक घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री करतील असं कळतंय। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, काय अधिक माहिती? या संपूर्ण प्रकरणामध्ये 61 माओवादी जे आहेत त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि या 61 माओवाद्यांपैकी एक जो यांचा लीडर आहे तो यातला सर्वात महत्वाचा आहे। भारतातली माओवाद्यांच्या इतिहासातली आणि माओवादी आणि पोलीस यांच्या संघर्षातली सर्वात मोठी बातमी आहे आणि आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्मसमर्पण करण्याची ही पहिलीच वेळ आहे। आणि या बातमीचा दुसरं अंग असं आहे की यातला जो लीडर आहे हा जर भूपती असेल तर गडचिरोली जिल्ह्यातला माओवाद हा पूर्णपणे संपुष्टात आला अशी सुद्धा घोषणा होऊ शकते। देवेंद्र फडणवीस यांनीच एनडीटीव्ही मराठीला 2-3 महिन्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आता 2 आकडी संख्या फक्त माओवाद्यांची राहिलेली आहे आणि आगामी काही काळामध्ये ही संख्या जी आहे ही सुद्धा त्यांना एक तर शरण येण्याचं आव्हान केलं होतं, नाही तर त्यांना कंठस्नान घातलं जाईल असं त्यांनी सांगितलं होतं। आणि आता गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद हा पूर्णपणे संपण्याच्या मार्गावरती आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की 61 माओवादी शरण आलेले आहे आणि आता यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानाची प्रत देऊन त्यांचं पुनर्वसन जे आहे ते आता केलं जाणार आहे। यात या 6 कोटी रुपये बक्षीस होतं या नक्षलवाद्यांवर आणि भूपती यात असण्याची शक्यता आहे। आणि ऑफिशियल कन्फर्मेशन हे सगळं चेक झाल्यानंतर जी पॉलिसी आहे नक्सल सरेंडरची त्या सगळ्यांचे नियम पाळत या सगळ्यांची माहिती जी आहे ती जाहीर केली जाईल। पण सध्या तरी भूपती या संपूर्ण प्रकरणामध्ये असावा अशी शक्यता। थोडंसं प्रवीण तुम्हाला थांबवतेय। केपी रघुवंशी सध्या आपल्या सोबत आहेत, जे C60 कमांडोचे संस्थापक आहेत, थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। केपी रघुवंशी जी एक मोठं यश आलेलं आहे असं आपण बघतोय आणि सगळ्यात आधी हे सांगाल की 1990 मध्ये तुम्ही C60 फोर्स बनवलं होतं, त्याची नेमकी खासियत काय? थँक्यू। हे 1990 ला जो ज्यावेळी स्थापना केली त्यावेळी ची परिस्थिती एकदम बिकट होती। ते चळवळ फार मोठ्या प्रमाणात चालू होती आणि त्यामध्ये त्या भूपती ऍक्टिव्ह होता त्यावेळी आणि हळूहळू ते आता सर्वात मोठा झाला। C60 ची स्थापना लोकल आदिवासी घेऊन केली होती, कारण 100 लोक शोधून त्यापैकी सॅट ऑपरेशन साठी नेमण्यात आले होते। लोकल आदिवासी बॉयज, त्यांचे लीडर पण लोकल आहे, त्यांना सर्वांना माहिती आहे। ही सर्व लक्षात ठेवून या फोर्सची स्थापना करण्यात आली होती। मात्र आता हे इतकं मोठं यश येतंय, हे तेव्हापासूनची जी चळवळ सुरू आहे त्याचंच एक प्रकारचं यश आहे असं म्हणता येईल का? मात्र यात अनेकांना आपले प्राण गमावे लागले असतील, अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावलेली आहे। ही गोष्ट खरी आहे की फोर्सची स्थापना मी केली होती, पण त्यांच्या नंतरचे जितके अधिकारी SP म्हणून तिथे काम केलेले आहे ही सर्वांना हळूहळू त्यांना मोठा केला आणि आजची अशी परिस्थिती आपल्याला सांगता येते की महाराष्ट्रामध्ये कमीत कमी नक्षलवादला संपवण्यासाठी C60ने फार मोठा भाग घेतलेला आहे आणि मला यांच्याबद्दल फार अभिमान पण आहे आणि फार समाधान पण आहे की ज्यावेळी तो आम्ही रोपिंग केला होता, रोप लावली होती, की आज इतका मोठा झाड अजून तयार होऊन त्यांना इतका मोठा यश मिळवलेला आहे आणि या चळवळीला आळा घालण्यासाठी इतना मोठा कामगिरी केलेली आहे। हे सर्व SPs आणि सर्व DIG ज्यावेळी ते जे लोक मध्य काळात होऊन गेले ही सर्वांच्या यश आहे, त्यांना सर्वांना ही सपोर्ट केली,
कारण असं आहे की आम्ही ज्यावेळी स्थापना केली होती ही अवेलेबल स्ट्रेंथ मधून केली होती. दुसरे नंतर माझे नंतरचे एसपीने त्यांना डिस्बँड पण केला असता, कोणी विचारलं देखील नसतं, कारण ते गव्हर्नमेंटची सँक्शन वगैरे काही नव्हती, फक्त अवेलेबल सोर्स मधून केला होता. पण लोकांना सर्वांना यांचा उपयोग वाटला आणि सर्वांना त्यांच्यामध्ये त्यांना स्ट्रॉंग केला, म्हणून आज अशी परिस्थिती आहे. मला वाटतं भूपती गेल्यानंतर संपूर्ण देशात यांच्या संपुष्टात येईल लवकर, असं मला खात्री आहे. अगदी केपीजी, आणखीन एक महत्वाचं की जेव्हा तुम्ही एसपी होता तेव्हाची स्थिती आणि आत्ताची स्थिती किती बदलली आहे, किती फरक पडलाय आणि खरंच महाराष्ट्र नक्षल मुक्त झालाय असं आता आपण म्हणू शकतो का? हे इट विल बी टू अर्ली टू से के मुक्त झालेलं आहे. पण भूपतींनी सरेंडर केला आणि त्यांच्याबरोबर 60 लोकांना सरेंडर केला, 6 लोकांनी, आणि त्यांच्या डिव्हिजनल कमिटीचे मेंबर देखील होते. तर आता ही एकदम त्यांचे माघार झालेली आहे आणि कमीत कमी महाराष्ट्रामध्ये, गडचिरोलीमध्ये, महाराष्ट्रामध्ये ही संपलेला आहे असा म्हणता येते. पण आपल्याला पुढे देखील थोडा विजिल राहावा लागणार आहे. अगदी तुम्ही जसं म्हणताय की अजूनही हे म्हणणं थोडंसं आधी आणि घाईचं ठरेल. हिमा अजूनही पकडला गेलेला नाहीये, त्यामुळे त्या संदर्भात थोडं सांगाल की त्याला पकडणं हे तितकंच आता गरजेचं असणार आहे? कारण असं आहे की जोपर्यंत हे कॅडर बेस्ड ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्यामध्ये वेगवेगळे कॅडर असतात आणि त्यावेळी ते मोठे लीडर फार कमी आतापर्यंत अरेस्ट झालेले आहे किंवा एन्काउंटरमध्ये झालेले आहे. भूपती सारखा मोठा आणि ते किसनजी मध्यंतरी ही सर्वात मोठे होते. आणखी एखाद राहिलेला आहे, मला वाटतं तो पण लवकर सरेंडर होणार, कारण आता सरकारची भूमिका आणि पोलीस ऑर्गनायझेशनचा जो आतापर्यंत एक्सपर्टीज झालेले आहे त्यांच्यामध्ये आता जे नक्षलवाद जास्त दिवस चालणार नाही असं मला खात्री आहे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी केपी रघुवंशीजी. तर ज्यांनी ही कमांडो स्थापन केली त्यांच्या कार्याला एक प्रकारे हे यश आलेलं आहे, येत आहे आणि येत्या काळात येत राहील अशीच आशा आहे. आणि सध्या आपण बघतोय महाराष्ट्राचं हे सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे, ज्यात मुख्यमंत्री एका औपचारिक घोषणा उद्या करतील.